पहाटेला 4:30 वाजता साकोली येथील गाव तलावाची पाळ फुटली। तलाव वाट साईडने एक मोठी खिंड पडली असून मोठ्या प्रमाणात पाणी शेतकऱ्यांच्या वावरात जात असून हजारो शेतकऱ्यांच्या वावरातून पाणी वाहून पीक वाहून जात आहे। मनीष कापगते यांनी सर्व प्रशासनाला कळवून वेळेवर तहसीलदार, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, तलाठी वगैरे यांनी या ठिकाणी भेट दिली। पाणी अजूनही जातच सूर असून तलाव पूर्णपणे भरलेला आहे। शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। प्रशासनाला वेळोवेळी कळवून सुद्धा पीच लावण्यात आली नाही। गडकुंबली रोड कडून एका साईडचे सौंदर्यीकरण म्हणून 3 कोटी खर्च करण्यात आले, परंतु समोरची तलावात कडली पाळ येथे माती भरण्यात आली नाही। तलावातली माती बाहेर नेण्यात आली, परंतु पाळीवर टाकण्यात आली नाही। या लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षपणामुळे, प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे हे घडलं आहे, ती लोकांची चर्चा आहे। नुकसान भरपाई देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मनीष कापगते, हेमंत भारद्वाज, डीजी रंगारी व इतर सामाजिक कार्यकर्त्याकडून करण्यात आलेली आहे। गाव तलावाची पाळ फुटलेली आहे आणि ही घटना आहे सकाळी 6 वाजताची। खूप फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आपल्यासोबत आहेत माजी नगर परिषदेचे नगरसेवक मनीष कापगते। काय सांगाल याविषयी, या घटनेविषयी? हा खरं तर मामा तलाव आहे, माजी मालगुजारी तलाव ज्याला म्हणतात, आणि हा 90 एकरात असा विस्तीर्ण परिसरात हा तलाव आहे। याचा पाण्याचा साठा पुढे जवळपास 1200 एकर शेतकरी, आमचे सगळे शेतकरी बांधव इथं शेतकरी करत असतात आणि ज्या माध्यमातून 1200 शेतकरी आपलं उपजीविका करत असतात। आणि मागच्या 5 वर्षात 2दा असा प्रकार घडलेला आहे की तलाव फुटीस्तोवर परिस्थिती आली होती। आम्ही पाटबंधारे विभागाला जवळपास 2-3दा ह्याविषयी निवेदनं दिली। यावर्षी सुद्धा खोलीकरण झालं। खोलीकरण सुरू असताना आम्ही डिपार्टमेंटला म्हटलं की बा तुम्ही जो खोलीकरणाचा माल जो बाहेर जात आहे शेतकऱ्यांना देत आहात तो तलावाच्या पाळीवर आणा, पण ते तलावाच्या पाळीवर ते माल आणू शकले नाही, इथे टाकले नाही, त्याच्यामुळे ही परिस्थिती उद्भवली। आणि आज आपल्याला पाहता जवळपास आज पूर परिस्थिती आपण कव्हर केली असेल, जवळपास 800 ते 1000 शेतकऱ्यांची आज इथं नुकसान झालेली आहे। त्यांचं पीक अक्षरशः भरडून निघालेलं आहे, खरडून निघालेलं आहे आणि कुठलंही त्यांना 2 टाईमचं अन्नाची आज हे होणार आहे। निश्चितच खूप मोठी नुकसान झालेली आहे। प्रशासनाने, सरकारने याची दखल घ्यावी आणि येत्या काळात मोठ्या प्रमाणात आमची बंदिस्ती, पूर्ण जे तलावाचे नाले आहेत, पाट आहेत, त्याची सुद्धा दुरुस्ती, विशेषतः जी पाड फुटलेली आहे जिच्यासाठी आम्ही वारंवार प्रशासनाकडे, शासनाकडे प्रस्तावासाठी, त्या कामासाठी पाठपुरावा करत होतो, त्याचं सुद्धा आम्हाला कंप्लीट बंदिस्ती पाहिजे आणि सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी हेच मी शासनाला मागणी करतो। हे होते माजी नगरसेवक पिचिंगच्या काय बोललं सर, पिचिंगच्या काढल्यामुळे नगरसेवक मनीष कापगते यांनी सांगितले की याच्या वारंवार प्रशासनाला सांगितलेलं आहे, निवेदने दिलेलं आहे आणि 1000 ते 1200 शेतकऱ्यांच्या या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। वारंवार सांगितल्यानंतर सुद्धा प्रशासनाने काही ऐकलेलं नाही ना, हा फार मोठा प्रशासनाचा दोष आहे। त्याच्यात एकही आम्हाला लक्षात आलं की काम करताना काही पिचिंगलाही डिस्टर्ब केलेला होता आणि त्याच्यामुळे ती माती खरडून निघाली आणि आज पाणी जेव्हा पूर्णपणे भरला आणि त्याच्यानंतर जी पिचिंग डिस्टर्ब केली होती डिपार्टमेंटनी, त्याच्यामुळे आज ही सर्वात मोठी वित्तहानी इथं आपल्याला शेतकऱ्यांची दिसून येते। तर या ठिकाणी पिचिंग डिस्टर्ब त्यांनी सुद्धा केलेलं आहे। प्रशासनाकडे काय वारंवार मागणी केलेली आहे, प्रशासनाला लक्ष दिलेलं आहे, कित्येकदा निवेदन सुद्धा दिलेलं आहे, तरी पण ह्या सर्व प्रशासनाच्या दोषातून यावर योग्य ती मध्यस्थी असलेल्यावर कारवाई करण्यात यावी अशी आणि येत्या काळात या पाणीचं दुरुस्तीकरण व्हावं असंही ॲडव्होकेट मनीष कापगते यांनी या ठिकाणी एशियन न्यूजच्या मुलाखतीत आपले मत स्पष्ट केले। बोला। तलावाच्या निंबाच्या झाडाजवळ मागे 2 वर्षाच्या छिद्र पडला होता। मी त्यावेळेसच तात्काळ विचारलो इंजिनियरला, 3 कोटी रुपये तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी आणले, आपण पाण्यासाठी किती रुपये निधी आणल्या? त्याने आम्हाला स्पष्ट म्हणलं का तलावाच्या पालिकेचा 1ही रुपया नाही। आता यावर्षी त्यांना टीचिंग खाली पाडला, त्याच्यामुळे तो तलाव पूर्ण फुटला। तर याच्या अगोदर तिथं काही असं छिद्र वगैरे होता का? छिद्र बारीक बारीक होतं, पण टीचिंग उघडलं म्हणजे हा फुटला जी। तर याच्यावर काही असं तुम्ही काही सीओ सोबत मिळाले का, भेटले का, काही सांगितले का? जेवढं बोलून आम्ही कसं बोलून केस कारभारी आहेत सीओ काही ऐकत नाही, आपली मनमानी करते का? कोणी संपर्क जवळ करायला तयार नाही आहेत। तर आता तुमची मागणी काय? ते तलाव फुटलेला आहे, तर आता तुम्हाला काय म्हणजे काय केलं पाहिजे असं काय वाटतं तुम्हाला? तलावाची पार मजबूत केलं पाहिजे।
हा. दुसरं काहीच नाही. तलावाची पाड मजबूत केला पाहिजे आणि पुन्हा शेतकऱ्याच्या पाठ दुरुस्ती नाही पुन्हा बुजले आहेत ते दुरुस्त केला पाहिजे. आता हा जो पाणी जात आहे शेतामध्ये किती एकरामध्ये नुकसान झालं असेल तुमच्या मताने? हे जवळजवळ 75 एकर होईल. 75 एकर. हो, हा? 500 एकर आहे नाही, नाही, डुबली मंडळ. डुबली नाही पूर्ण नुकसान हो. नदीपर्यंत आहे ना. नदीपर्यंत 500 एकर आहे जवळ.